आपण आज 34 साईजच्या कटोरी ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे। तर आपल्या ह्या ब्लाऊज कटिंगमध्ये बऱ्याच जणींना ब्लाऊजचं शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम आहेत। तर हा जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते कधीही उतरणार नाही। परफेक्ट आणि सहज पद्धतीनं आपण ब्लाऊजचं कटिंग केलं तरीही आपल्या ब्लाऊजचं शोल्डर जे आहे कधीही उतरत नाही। सहज आणि सोप्या पद्धतीची ही कटिंग आहे। ह्याच्या अगोदरही आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ अपलोड आहेत। तर हा 34 साईजचा ब्लाऊज आहे। तर घडी आपल्याला घालायची आहे 10ची घडी घालायची आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन अशी 10ची घडी घालायची आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे डायरेक्ट कपड्यावरती कशी कटिंग करायची हे तुमच्या इथं लक्षात येईल। व्हिडिओ जर स्किप केला तर आपण कुठला भाग कुठं घेतला आहे आणि कशा पद्धतीनं घडी वगैरे घातली आहे ते तुमच्या लक्षात येणार नाही। म्हणून सहज पद्धतीनं व्हिडिओ बघा पूर्ण, ठीक आहे। आता बघा इथं घडी घालून घ्यायची आहे। छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। त्यामध्ये जितका तुमचा ब्लाऊज असेल त्यामध्ये तुम्हाला मार्जिन 1.5 इंच मिक्स करायचं आहे। तर आता इथं 10पेक्षा जास्त घडी झालेली आहे। आपण ती घडी आहे ती कमी करून घेऊया, जेणेकरून आपला कपडा पूर्ण ब्लाऊजला डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार आहोत तो कपडाही पुरेल आणि ब्लाऊजचा कपडा आपला वेस्टही जाणार नाही। बघा आता खालच्या साईडला पण आता घडी बरोबर झालेली आहे का बघायची। आता घडी बरोबर झालेली आहे 10ची घडी बरोबर झालेली आहे। तर आता आपण उंची टाकून घ्यायची आहे। जितकी तुमच्या ब्लाऊजची उंची आहे त्यामध्ये तुम्हाला 1 इंच मिक्स करायचं आहे। म्हणजे ब्लाऊजची उंची आपली 13 असेल तर 1 इंच मिक्स करायचं, म्हणजे 14 इंच घ्यायची आहे। त्यासाठी अगोदर आपण खालच्या साईडला जरासा क्लिअर करून घेऊया। तिथं जो कपडा आहे तो क्रॉसमध्ये आहे, त्यामुळं लाईन सरळ करून घ्यायची आहे तिथं, म्हणजे उंची घेताना खालच्या साईडनं परत ब्लाऊजमध्ये आपल्या अडचण येणार नाही। त्यासाठी लाईन क्लिअर करून घ्यायची आहे। आता इथं लाईन क्लिअर करून घेतलेली आहे, म्हणजे आपला कपडा जो आहे तो सरळमध्ये करून घेतलेला आहे मार्किंग। आता बघा उंची टाकायची आहे 13 इंच आणि 1 इंच मार्जिन, म्हणजे 14 इंच बरोबर उंची घेतलेली आहे। उंची घेतल्यानंतर आपल्याला इथं गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच। बघा इथं गळा रुंदी घेतली आपण 2.5 इंच। 34 साईजचा ब्लाऊज आहे तर 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आणि शोल्डर आपण 3 इंच घेणार आहोत। त्यानंतर आता आपल्याला इथं आपण मुंडा घेणार आहोत, आणि जिथं आपण गळा रुंदीची मार्किंग केली तिथं समोरील गळा घ्यायचा, पाठीमागचा गळा घ्यायचा आहे। पाठीमागचा गळा तयार 8.5 इंच आहे, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 9 इंच। वरती 2.5 इंच गळा रुंदी घेतली, खालच्याही बाजूला बरोबर 2.5 इंचच गळा रुंदी घ्यायची, म्हणजे गळा पसरट होत नाही। तुम्हाला जर डीप हवा असेल तर तुम्ही इथं एक्स्ट्रा अर्धा इंच पण घेऊ शकता, पण आपल्याला नॉर्मल ब्लाऊज तयार करायचा आहे त्यामुळं आपण वरती 2.5 इंच घेतलं, खालीही 2.5 इंच घेतलं। गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला। आता इथं गोलाकार देऊन झालेला आहे। त्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। मुंडा जो आहे तो आपण 6 इंच घेतलेला आहे। वरती शोल्डर 3 इंच घेतलं, खालीही शोल्डर 3 इंच घ्यायचं। बघा शोल्डरचं डबल माप टाकायचं आहे खालती वरती, त्यामुळं शोल्डर जर जास्त झालं तर काखेमध्ये भरपूर घोळ येतो, कमी झालं तर काखेमध्ये ब्लाऊज टाईट होतो। त्यामुळं वरती आणि खालती शोल्डर जे आहे ते सेम आलं पाहिजे आपलं, त्यामुळं डबल माप टाकून घ्यायचं आहे। आता हे झालेलं आहे। आता छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन टाकायचा आहे। छातीचा चौथा भाग आपला बघा 8.5 इंच आहे, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। जेवढी घडी घेतलेली आहे आपण तेवढंच झालेलं आहे। आता हे सरळ मार्क करून घ्यायचं, आणि आता आपण तेच मार्किंग बरोबर सरळ खाली घ्यायचं आहे, म्हणजे जे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे ना ते खाली तसंच मार्क करून घ्यायचं आहे। लक्षात येण्यासाठी आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन जशास तसं आपण खाली मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता मुंड्याचे आकार द्यायचे आहेत। आता एकच आकार द्यायचा मुंड्याचा, म्हणजे पाठीमागचा 1.5 इंचाचा, समोरचा मुंडा 1 इंचाचा, पाठीमागचा मुंडा आपल्याला 1.5 इंचाचा घ्यायचा आहे। मुंड्याला आकार देण्यासाठी 6 इंचाचा जो मुंडा आहे त्याचा मध्य काढायचा आणि तिथून आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची आहे, म्हणजे आकार आपला व्यवस्थित येईल।
आता मुंड्याचे आकार झाल्यानंतर आता आपल्याला इथं टक्स घालायचा आहे. पाठीमागचा टक्स जो किती आहे 4 इंचाचा आहे. 40 साईजच्या पुढच्या ब्लाऊजसाठी आडवा टक्स 4.5 इंचाचा घ्यायचा आहे. 40च्या आतल्या ब्लाऊजसाठी आपल्याला 4 इंचाचा आडवा टक्स घ्यायचा आहे आणि उभा टक्स आहे तो तुम्ही 4.5 किंवा 4 इंचाचा घेऊ शकता. दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि हे क्रॉसमध्ये आपल्याला असं शिलाई करताना शिलाई करून घ्यायची आहे. असं आपण शिलाई करायची. क्रॉस शिलाई असल्यामुळं वरती कपडा आपला अजिबात गोळा होत नाही, त्यामुळं असा क्रॉस शिलाई करताना टक्स घ्यायचा. आता हे कटिंग कसं करायचं ते जे सरळ केलेलं आहे ते सुरुवातीला कट करून घेऊया. जे मार्जिन आहे ना त्याच्या पलीकडं आपण उरलेला पार्ट आहे तो कट करायचा आहे. आता हे जे गळ्याचा आकार आहे ते ब्लाऊज शिलाई करताना आपण कट केलं तरी चालतं आणि तोच भाग आपण उरलेला कपडा आहे तो आपण हुकलूकसाठी वापरायचा आहे किंवा कमरपट्टीसाठी तो कपडा उरलेला वापरायचा आहे. आता आपण जे मार्जिन आहे त्याच्या पलीकडे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि मुंडा जसा आकार आहे तसं कट करून घ्यायचा आहे. आता बघा पाठीमागचा तर ब्लाऊज तयार झालेला आहे. आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता समोरचा पार्ट तयार करताना हाच पार्ट त्यावरती ठेवायचा, मार्किंग करायचा आणि मग समोरच्या भागाची कटिंग करायची आहे. म्हणजे परत माप टाकत बसण्याची गरज पडत नाही. आता आपल्याला कपडा जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. घडी घालायची आहे. आता बघा आपण अगोदर 10 इंचाची घडी घातली, म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन 10ची घडी घातली. तर आता आपल्याला इथं 10 इंचापेक्षा आणखीन 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. म्हणजे डायरेक्ट कटोरी वाढवतो त्यामुळं आपल्याला 1.5 इंच अंतर एक्स्ट्रा लागणार आहे आणि आपण ते कसं घ्यायचं ते मी तुम्हाला इथं सांगते. सुरुवातीला जशी घडी घातली आपण तशी घडी घालून घ्यायची आहे. घडी आता आपल्याला इथं 11.5ची घडी घालायची आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन 10 इंच आणि 1.5 इंच एक्स्ट्रा कटोरी वाढवण्यासाठी. हे आपली डायरेक्ट कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कटिंग आहे आणि डायरेक्ट कटोरी वाढवतो. छोटी कटोरी मोठी कटोरी काढत नाही, त्यामुळे इथं आपल्याला ते अंतर जे आहे ते वाढवून घ्यायचं आहे. 40 साईजच्या पुढच्या ब्लाऊजसाठी जे वाढवणारं अंतर आहे ते 2 इंच घ्या. 40च्या आतल्या ब्लाऊजसाठी 1.5 इंच घ्या. आणि हे हा जो कटोरी राऊंड आहे तो प्रत्येक साईजचा वेगळा वेगळा आहे. आता इथं उंची घ्यायची आहे. उंची घेताना अगोदर जसं क्लिअर करून घेतलं तसं आपण इथंही क्लिअर करून घ्यायचं, म्हणजे कटिंग करताना जे क्रॉस झालेलं आहे ते आपलं व्यवस्थित होईल. तर बघा घडी मोठी झालेली आहे. बरोबर घडी 11.5चीच घडी करायची आहे आपल्याला. ठीक आहे, इथं जास्तच घडी झालेली आहे. आपण बरोबर आपल्याला जेवढी पाहिजे तेवढीच घडी घ्यायची, म्हणजे त्याच पूर्ण ब्लाऊजमध्ये आपल्याला बाही कटिंग करायची आहे. त्याचबरोबर क्रॉसपट्टी पूर्ण जे ब्लाऊजचं माप आहे ते कट करून घ्यायचं आहे. त्यामुळं घडी आहे ती बरोबर आपण 11.5चीच घ्यायची आहे. जर घडी जास्त झाली आणि तसंच माप टाकलं तर कटोरी मोठी होईल, ब्लाऊजचं माप चुकू शकतं. त्यामुळं घडी आहे ती बरोबर 11.5चीच घालून घ्यायची आहे. ठीक आहे, तर घडी घालून घेतलेली आहे. आता घडी घातल्याच्या नंतर बघा आपल्याला आपण आता तिकडं थोडंसं एक्स्ट्रा जर राहिलं तरी आपण तिकडच्या बाजूने मार्क करून ते कट करूया. आता बघा सुरुवातीला आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. हाही भाग आहे तो घडीचा जो सरळ भाग करून घ्यायचा, म्हणजे खालच्या बाजूला अडचण येणार नाही. तर उंची टाकून घ्यायची आहे 14 इंच. ते क्लिअर करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यावरती आपण आपला जो पाठीमागचा पार्ट निघालेला आहे तो जशाच तसा मार्किंग करून घ्यायचा आहे आणि मग ब्लाऊजचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. जे पाठीमागचं कटिंग आहे ते जशाच तसं आपण समोरच्या पार्टवरती पाठीमागच्या भागाचं मार्किंग समोरच्या भागावरती करायचं आणि हे करायचं. आता हे बघा अलीकडल्या साईडला मी 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे, बघू शकता. आणि त्यावरती तो पार्ट ठेवलेला आहे, म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे तो ठेवलेला आहे. सुरुवातीला 1.5 इंच अंतर सोडायचं, त्याच्या पुढे आपल्याला हा पाठीमागचा भागाचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. तर 40च्या पुढच्या ब्लाऊजला सांगितल्याप्रमाणे 2 इंच घ्या. 40च्या आतल्या ब्लाऊजला 1.5 इंच घ्या
आणि प्रत्येक साईजचा कटोरी राऊंड हा वेगळा वेगळा असतो. लवकरच आपण कटोरी ब्लाऊजचा चार्ट हा व्हिडिओही अपलोड करणार आहोत. बऱ्याच कमेंट असतात की ते जे कटोरी राऊंडचं माप आहे ते कसं घेतलं, प्रत्येक साईजला किती घ्यायचं, प्रत्येक साईजला कसं घ्यायचं. तर सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. आणि तुम्हाला कुठल्या साईजचा राऊंड हवा आहे तेही सांगा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना दुसऱ्या साईजचा जर हवा असेल तेही तुम्ही कट करू शकता. तर पेपर कटिंगचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, म्हणजे प्रत्येक साईजचे चॅनलमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता हे पार्ट काढून घ्यायचं. आता इथं मुंड्याचा आपण 1.5 इंचाचा आकार दिलेला आहे, तर ते तसंच ठेवायचं. आणि आता आपण इथं सरळ ते अंतर आहे ते सरळ करून घ्यायचं आणि जे अंतर सोडलेलं आहे त्याच्याच पुढे आपल्याला गळारुंदीचं माप टाकायचं आहे. 2.5 इंच आपली गळारुंदी. ते सोडलेलं अंतर फक्त कटोरी वाढवण्यासाठी आहे. आणि हे 3 इंच आपलं शोल्डर. आता मुंडा आहे तो आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे. पाठीमागं जर 6 घेतला इथंही 6 घ्यायचं. सरळ मार्किंग करायचं आहे आणि आपण समोरचा आकार देऊन घ्यायचा आहे माप ब्लाऊजला आपल्या. आता पाठीमागचा 1.5चा दिला, इथं आपण बरोबर 1चं मार्क करून 1ला आकार देऊन घ्यायचा आहे 1 इंचाला. इथं आकार दिलेला आहे. आता आपण इथं बघा या ब्लाऊजमध्ये क्रॉसपट्टी निघत नाही. क्रॉसपट्टी आपण दुसरी काढून घ्यायची आहे. डायरेक्ट कटोरी वाढवूयात. आपण क्रॉसपट्टी सहज काढू शकतो, पण कटोरीचं माप जर चुकलं तर आपल्याला परफेक्ट कटोरी काढता येत नाही. त्यासाठी बघा इकडच्या साईडलाही आपल्याला 2 इंचालाच मार्क करून घ्यायचा आहे. 2 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा. आता ह्याच्यावरती परत 2 इंच घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर आपला समोरचा गळा टाकायचा राहिलेला आहे, ते आपण आता हे 2 इंचाचं मार्किंग केलं ना, मग समोरचा गळा टाकून घेऊया. कारण समोरचा गळा टाकल्यानंतरच आपल्याला हे कटोरीचं माप टाकता येणार आहे. आता आपण बघा समोरील गळा टाकायचा आहे. समोरील गळा किती आहे? 5.5 तयार आहे. 1/2 इंच मार्जिन म्हणजे 6 इंच. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्लाऊजच्या मापानुसार इथं समोरील गळा घेऊ शकता. इथं आपला तयार 5.5 आहे. 1/2 इंच मार्जिन म्हणजे 6 इंच. वरती 2.5 इंच गळारुंदी घेतली. इथंही आपण गळारुंदी 2.5 इंचच घ्यायची आहे. तर गळारुंदी वरती खाली सेम घ्या, म्हणजे समोरील गळा जर पसर होतो. जास्त जर गळारुंदी झाली ना तर समोरचा गळा आपला जो आहे तो पसर होतो. आणि हे अंतर जे आहे ते 1/4 इंच घ्यायचं आहे. गळारुंदी जो गळ्याला आकार दिला ते अंतर 1/4 इंच आलं पाहिजे. आता बघा हे क्रॉस असं जॉईंट करून घ्यायचं आहे. कधीही बघा अशा पद्धतीनं क्रॉस जॉईंट करून घ्या. म्हणजे आता काय केलं, 2 इंच वरती घेतलं, त्याच्यावरती 2 इंच घेतलं आणि परत समोरच्या गळ्यापासून हे क्रॉस मार्किंग केलेलं आहे. आता जे क्रॉस मार्किंग केलेलं आहे तिथून पुढे आपल्याला कटोरी राऊंड टाकायचं आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे तर 7.5 इंच कटोरी राऊंड टाकायचा आहे. प्रत्येक साईजचा वेगळा वेगळा राऊंड आहे. आता इथं 7.5ला मार्क केलं. लगेच आपण इथं 7.5चा जो आहे तो मध्य काढून घ्यायचा आहे, म्हणजे कटोरी वाढवण्यासाठी. लगेच आपण इथं 7.5चा मध्य काढला आणि मध्य काढल्यानंतर सरळ लाईन करून घ्यायची आहे. इथं म्हणजे क्रॉस लाईन करून आखून घ्यायची. त्यानंतर बघा जिथं आपण मध्य काढलेलं आहे तिथे खाली आपण 2 इंच घ्यायचं आहे. प्रत्येक साईजला सेम घ्यायचं. फक्त कटोरी राऊंड जो आहे तो वेगळा आहे. बाकी जे माप टाकतो आपण सेम पद्धतीनं टाकायचं आहे. आणि वाढवलेलं जे 1.5 इंच अंतर आहे तेही सांगितलेलं आहे मी तुम्हाला, कुठल्या ब्लाऊजला किती वाढवायचं ते. बाकी सगळं एकाच पद्धतीनं आपण कटिंग करणार आहोत. हे कटोरी जसं वाढवताना आपण क्रॉस लाईन मारून घेतो तसं लाईन घेतलेली आहेत. आता समोरील गळ्याला 1 इंच घ्यायचं. 1 इंचाचा मुंडा आहे तिथून खाली 2.5 इंचाला घ्यायचं आणि हे कटोरीला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता सहज पद्धतीनं ही कटोरीचं कटिंग केलेलं आहे. किती व्यवस्थित कटिंग आलेलं आहे बघा. एकदम गोलाकार कटोरीचा आला आहे. यामध्ये तुमच्या ब्लाऊजचं उतरणारं शोल्डर आहे ते शोल्डर उतरत नाही, कटोरी टाईट होत नाही किंवा कटोरी लूज पडत नाही. एकदम परफेक्ट अशी कटोरी येते. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना एकही अडचण येणार नाही आणि परफेक्ट ब्लाऊज तुमचा तयार होईल. बघू शकता कटोरी एकदम तयार झालेली आहे. कमी कपड्यामध्ये कमी वेळामध्ये आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित असा तयार होतो. चला आपण हे कट करूया. आता कट करताना बघा जसं मार्किंग आहे तसं आपण इथं कट करायचं आहे. तर बऱ्याच जणींचा प्रश्न असतात कटोरीचा टक्स किती घ्यायचा. तर कटोरीचा टक्स बघा आडवा टक्स आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा. उभा टक्स आपला 2.5 इंचाचा घ्यायचा. कटोरीला जर टोक हवं नसेल त्यावेळेस तुम्ही कटोरीला 3 इंचाचा टक्स घ्या. ठीक आहे. आता जे क्रॉस मार्किंग आहे ते कट करायचं. खालची पट्टी आहे ती आपल्याला लागत नाही.
हे जसं क्रॉस मार्किंग आहे, जसं मार्किंग केलेलं आहे तसं आपण कट करायचं आहे. आणि पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा कट केला. इथं आपण फक्त 1 इंचाचा मुंडा कट करणार आहोत. कटिंग करताना मार्किंग आहे ते कपड्यावरती असलं पाहिजे. मार्किंग कपड्याच्या मार्किंगच्या बाहेरच कटिंग करायचं. पूर्ण मार्किंग आहे ते आपलं कपड्यावरती आलं पाहिजे. आता 1 इंचाचा मुंडा कट करायचा. आता बघू शकता व्यवस्थित तयार केले. आता आपण साईड पार्ट आणि कटोरी सेपरेट करून घेऊया. आता कटोरीला इथं आपण व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपला समोरचा गळा व्यवस्थित येईल. आता समोर कटोरीला गोलाकार देऊन घेतला. आता आपण कटोरी आणि साईड पार्ट सेपरेट करून घेऊयात. आता बघा, हे टोक त्या टोकावरती ठेवायचं आणि कमीजा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता हे आपलं समोरच्या भागाचंही कटिंग झालेलं आहे आणि पाठीमागच्याही भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे. बघा, हा आपला पाठीमागचा भाग आहे आणि हे आपलं समोरचा भाग आहे. तर आता आपण बाही कटिंग करूयात. गळ्याचा आकार आहे तो आपण शिलाई करताना कटिंग केला तरीही चालतो. आता बघा, बाहीची उंची, बाही कटिंग करताना आपल्याला कपडा कसा घ्यायचा ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. 4 फोल्ड कपडा पाहिजे. तर आपण पेपरवरती ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेस डबल फोल्ड करतो, म्हणजे एकच बाही काढतो आणि आपण डबल कपडा हे करून त्यावरती कटिंग करतो. पण आता आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करत आहोत. 2 बाह्या निघायच्या, त्यामुळं 4 फोल्ड पाहिजे. म्हणजे हे 2 फोल्ड बघा आणि हे 2 फोल्ड. म्हणजे सुरुवातीला बघा, आपला हा डबल फोल्ड कपडा आहे. ठीक आहे, हा डबल फोल्ड कपडा आहे आपला. हा डबल फोल्ड आहे, त्यालाच आपण असे 4 फोल्ड करून घ्यायचे आहेत. म्हणजे 4 फोल्ड कपडा पाहिजे आपल्याला. 4 पदरी कपडा इथं घ्यायचा आहे. अशाच पद्धतीनं बाही कटिंग करताना 4 पदरी कपडा घ्यायचा आहे. म्हणजे 4 फोल्ड, 4 पार्ट आले पाहिजे. ठीक आहे. आता बाहीची उंची किती आहे त्याप्रमाणे बाहीची उंची घ्या. बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे सुरुवातीला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. हे बघा, इकडच्या बाजूला सुरुवातीला आपण मार्जिन आहे ते 1.5 इंच घेतलेलं आहे. वरच्याही बाजूला मार्जिन आहे ते आपण तसंच 1.5 इंच घ्यायचं आहे. हा 1.5 इंचाचा बॉक्स तयार करून घेऊ आपण. ठीक आहे, 1.5 इंचाचा बॉक्स तयार केल्याच्या नंतर आता आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे. तुमच्या ब्लाऊजची उंची जितकी असेल तितकी तुम्ही इथं टाकायची आहे. तयार ब्लाऊजची उंची आपली 5 इंच आहे. ठीक आहे, आपण इथं बरोबर 5 इंच टाकायचे आहे. तयार ब्लाऊजची उंची आहे त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन मिक्स करून इकडच्या साईडला घेतलेलं आहे. हे मार्जिन ही आपली बाहीची तयार उंची. हा बॉक्स तयार करू. आता हा बॉक्स तयार केल्यानंतर बाहीची रुंदी टाकायची आहे. छातीचा 4था भाग आपल्याला इथं बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे. तर कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या त्यामध्ये आपल्याला छातीचा 4था भागच बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे. ठीक आहे. आता बघा, इथं बाही घडी घालून घ्यायची आहे 8.5ची. तर आपल्याला इथं घडी जी आहे ती 7.5ची होत आहे. तर 1 इंच कमी पडते. तर आपण जॉईंट देऊन घेणार आहोत बाहीला. ठीक आहे, कपडा आपला कमी आहे त्यामुळे आपण बाहीला जॉईंट देऊन घेऊयात. आता ज्यावेळेस बाही कटिंग करू त्या शिलाई करताना आपण जॉईंट 1-1 इंचाचा दोन्ही साईडला द्यायचा आणि शिलाई करायची. ब्लाऊज आपला एकदम परफेक्ट येतो. 5 इंचाची बाही आहे, 2.5 इंच इथं कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला. बघा, खाली आपल्याला 2 इंच घेतो ना आपण, मी इथं 1.5 इंच घेत आहे. कारण आपल्याला दोन्ही साईडला 1-1 इंच इथं जॉईंट देऊन मग आकार देता येईल परत. हे इथं 1.5 इंच घेतलं, 2 इंच घेतलं तरी चालतं, 1.5 इंच घेतलं तरीही चालतं. 1.5 इंच घेतलंय. खालच्या साईडला बी 1.5 इंच घ्यायचं आणि 2 मार्क करायचे आहेत. एक 1.5 इंचाला, एक पाऊण इंचाला. पाऊण इंच आणि 1.5 इंच. 1.5 इंचाचे 2
भाग करायचे. पहिला आकार देण्यासाठी बघा आपल्याला इथून सुरुवात करायची आहे, म्हणजे जे 1/2 इंच आहे इथून, हा बघा अशा पद्धतीनं खोलगटमध्ये हा एक आकार दिलेला आहे. आता दुसरा आकार देताना आपल्याला 2.5 इंचाला एक मार्क करायचं. 2.5 इंचाला मार्क केल्यानंतर खाली बरोबर आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही, बरोबर खाली अर्धा इंच घ्यायचं. अर्धा इंच घेतल्यानंतर आता सुरुवातीपासून सुरू करायचं. हे बघा इथं आणि हे असं आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या बाहीला आकार द्या. बाही कटिंग आपली 100% परफेक्ट येते, कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही. आकार बघू शकता व्यवस्थित असे आकार आले आहेत. आता बघा दंड घेरा आपला किती आहे, 6 इंच आहे आणि हे 1.5 इंच मार्जिन. हे असं व्यवस्थित इथंच झालेलं आहे आपलं. आणि आपण हे कट करून घ्यायचं आहे. आता मी मार्क करून दाखवते आपल्याला. आता वरती कपडा उरलेला नाही आपला, कारण आपण जॉईंट देणार आहोत परत, त्यामुळं आता बघा कट करताना हे 1.5 इंचाचं आहे ना, इथवर कट करायचं आणि हा बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे. आता मध्य काढून घ्यायचं आहे, बाहीचा मध्य काढलेला आहे. आता बघा हे फोल्ड आहे ते सुरुवातीला एक कोट करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही बाह्या आपल्या सेपरेट होतील. ठीक आहे. आणि आता बघा हे दोन्ही बाह्या झाल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आकार दिला आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. बघा असा पानासारखा आकार जर कट झाला तर आपली बाही ओळखायची की आपली बाही कटिंग एकदम परफेक्ट झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण कोणत्याही साईजच्या बाहीचं जर कटिंग केलं ना तर बाही कटिंग आपली एकदम 100% परफेक्ट येते. त्यामुळे अशा पद्धतीने बाहीचं कटिंग नक्की करा एकदा. ठीक आहे. आता आपण क्रॉसपट्टी काढूया. आता बघा क्रॉसपट्टी आपल्याला इथं काढून घ्यायची आहे. क्रॉसपट्टी कितीची काढायची, छातीचा 4था भाग प्लस शिलाई मार्जिन किती आहे तेवढीच आपल्याला इथं एक पट्टी काढून घ्यायची आहे. ज्या साईडला कपडा आहे त्या साईडला आपण एक कट करूया, कारण आपण बघा हे बघा इथं आपण कपडा डबल फोल्ड करायचा आहे. आता क्रॉसपट्टी कितीची काढायची, 2.5 आणि 3ची क्रॉसपट्टी काढायची आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून 2.5 आणि 3ची. तर रुंदी किती घ्यायची, छातीचा 4था भाग प्लस शिलाई मार्जिन म्हणजे 10 इंच बरोबर क्रॉसपट्टी घ्यायची आहे आपल्याला. 10 इंच घेतलं. आता इकडं फिटिंगची बाजू घेऊया. इकडं आपण 2.5 इंच घेतलं म्हणजे तयार आपलं 3 इंच होईल. ठीक आहे, सॉरी तयार 2 इंच होईल. 2.5 घेतले ना त्यामुळे तयार 2 इंच होईल. आता इथंही अगोदर आपण 2.5ला बॉक्स तयार करून घेऊ. 2.5ला एक मार्किंग करू आणि 3ला एक करू, म्हणजे 3चे आणि सुरुवातीला हा 2.5चा बॉक्स तयार करून घेऊ आपण. हा 2.5 इंचाचा बॉक्स तयार केला आणि आता आपण हे असंच कर्वमध्ये वरती घ्यायचं आहे. हे जे आहे ते असं कर्वमध्ये घ्यायचं अर्धा इंचाला वरती. पुरत नाही आपलं इथं, बघूया आपण. मार्किंग केल्यानंतर आपल्या लक्षात आलं आहे की इकडचा कपडा जो आहे तो आपण इकडच्या बाजूला कमी पडतंय, त्यामुळे आपण इकडून असं डबल फोल्ड करून इकडच्या साईडनी क्रॉसपट्टी काढून घेऊ. कारण कट जर झालं तर परत आपल्याला प्रॉब्लेम येईल. त्यामुळं आपण आता इकडच्या बाजूने कट करून घेऊया. ठीक आहे, इथं बरोबर आहे आपलं. तर बघा कटिंग करतानाही लक्ष ठेवायचं, म्हणजे चुका होऊ नये. होतं प्रत्येकाकडून, लक्षात येत नाही, कपडा कमी जास्त असल्यामुळे होतं असं. सुरुवातीला सरळ केलं
10 इंचाला मार्क केलं, कारण न बघता जर आपण तसंच कटिंग केलं तरी परत ब्लाऊज शिलाई करताना प्रॉब्लेम येतो, म्हणून तसं बघायचं अगोदर. 2.5 इंच घेतलं इथं. इकडे 2.5ला आणि 3ला मार्क अगोदर दाखवल्याप्रमाणे. अशा पद्धतीने आपण ही योकपट्टी ही काढून घेतलेली आहे. हे मधोमध कट करायचं म्हणजे आपली दोन्ही साईड्स होते. आणखीन 2 आपण उरलेल्या कपड्यातून कट करायचं आहे. सेम हे जर त्यावरती ठेवून कटिंग केलं तरी ब्लाऊज आपला व्यवस्थित येतो. आणि उरलेल्या कपड्यातून आपण हुकलूक पट्टी, कमरपट्टी आणि पायपिंगच्या पट्ट्या काढणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे जर दुसरे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की सांगा. तुम्हाला जर बघा आता प्रत्येकाची कमेंट असते की ते 7.5 इंच कसं आलं किंवा कटोरी राऊंड कसा घेतला, तर आपण त्याच्यावरती लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहोत. खूप साऱ्या कमेंट येतात की ताई म्हणजे कटोरी राऊंड कसा घ्यायचा, ते कसं मोजायचं. तर प्रत्येक साईजचा कटोरी राऊंड जो आहे तो वेगळा वेगळा आहे. त्या राऊंडनुसार आपण माप टाकत असतो. तर कटोरी राऊंडचा जो चार्ट आहे त्याचा व्हिडिओ चॅनलवरती लवकरच अपलोड होईल, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दररोजचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते नक्की बघू शकता. कुठल्या साईजचा जर तुम्हाला कटोरी राऊंड हवा असेल ते कमेंटमध्ये विचारा, मी ते नक्की तुम्हाला सांगेन. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.